बीड आणि परभणीतील घटनेवरून महाराष्ट्रातील जनतेमध्ये चीड असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। बीड आणि परभणीतील घटनेवर सरकारनं भूमिका मांडावी अशी मागणी देखील पटोले यांनी सभागृहात केली आहे। विरोधकांकडून बीड आणि परभणीतील घटनेचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला, तर परभणीतील घटनेनंतर मनोरुग्णावर कारवाई केल्याचं उत्तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे। अध्यक्ष महाराज, आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज, आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज। मला माहिती आहे कामकाजाचा भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे। संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही, आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे। मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे। निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू, आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे, आणि म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल त्यावेळेस याची कारवाई करतो।